नागपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा डान्स बघायला मिळाला। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आता लावणीचा कार्यक्रम रंगलाय। दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये वाजले की वारंवार महिलेनं ठेका धरला। गणेशपेठ इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये रविवारी हा आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला होता। पवार साहेबांच्या पक्षामध्ये हा खरा ओरिजिनल पवार साहेबांचाच पक्ष आहे। तुम्ही भलेही आता तुम्ही तो कसा खेचून नेला, काय खेचून नेला, त्याच्यात राजीव कुमार निवडणूक आयोगाचा किती मोठा हात होता ते सगळं आता जाऊ द्या, ते इतिहास जमा झाला। अशा प्रकाराने होणं हे लाजिरवाणं आहे, लज्जास्पद आहे। कारण का शेवटी एक लक्षात आहे की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण? शरद पवार। आणि त्यांच्या पक्षामध्ये दुसरीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे लावणीचा कार्यक्रम, तुम्ही काय म्हणता, शिट्ट्या बिट्ट्या वाजवल्या काय? टाळ्या म्हणजे लावणीचं जे त्यांचं नातेसंबंध आहेत ते संपलेले दिसतात त्यांनी। ते यशवंतरावांचा वारसा सांगतात पण अजित पवार भाषणांमध्ये। काय बोलायचं? चौफुलेचे कोणाचे संबंध आहेत ते तपासावे लागतील। तर आपण बघितलं जितेंद्र आव्हाड यांची या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा याआधी सुद्धा आपण बघितलं होतं, तिथूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत। हा कौटुंबिक कार्यक्रम होता, यामध्ये वावगं वाटण्यासारखं काही नाही असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र खरं तर हा व्हिडिओ बघून राजकीय वर्तुळात नेमक्या काय चर्चा अजून रंगतात हे बघणं महत्त्वाचं असेल। अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला। सर, लावणींचा कार्यक्रम नाही केला। काल माझ्या सगळ्या पदाधिकारी आल्या, मी म्हटलं बा तिचं आत्ताच एक लावणी जी आहे आत्ताच तिची एक रिलीज झाली पुन्हा, तर म्हटलं तो थोडंसं हा मनोरंजनचा, दिवाळी मिलन म्हणजे मनोरंजनचा कार्यक्रम। तर तिने फक्त 5 ते 10 मिनटं, 5-10 मिनिटे नाही, 5-7 मिनटंच फक्त लावणीचं कार्यक्रम दाखवलं। आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेतलं। मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये।